देवेंद्र फडणवीस हे एक विजनरी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे महाराष्ट्राला जे नेते राबले त्यामध्ये विजनरी नेते म्हणून पाहिले जातं. शरद पवार यांच्यासह आतापर्यंत जे काही नेते पाहायला मिळाले, प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये एक वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या देशाला दिल्या गेल्या. म्हणजे आपण जर पाहिलं तर मनरेगा ही योजना आहे. त्यानंतर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान हे केंद्राने वेगळ्या नावाने घेतलं. अशा वेगवेगळ्या योजना ह्या हं. महाराष्ट्राने दिल्या. जेव्हा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी मराठवाडा असो किंवा विदर्भ असो या भागामध्ये रस्त्याचं जाळं कसं निर्माण होईल यासाठी प्रयत्न केले. समृद्धी महामार्गाला शिवाजी पैसा नाही. काहीतरी हे जी बैठक सुरू आहे त्या बैठकी संदर्भातले काही फोटो आता आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर एक्सक्लुझिव्ह पाहतोय. एका फोटोमध्ये आपल्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्यासोबत तीनही महायुतीचे नेते पाहायला मिळत आहेत. दुसरा फोटो फार इंटरेस्टिंग आहे, त्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. या फोटोमध्ये आपल्याला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अमित शहा स्वतः, अजित पवार आणि जे.पी. नड्डा पाहायला मिळत आहेत. मात्र यामध्ये आणखी एक भाग असा की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघं आपापल्या पक्षाचे एकमेव नेते म्हणून इथे आलेत. अजित पवारांसोबत मात्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघंही आलेले आहेत. यामागचं नेमकं कारण काय असू शकतं, काय समीकरण असू शकतात, अजित पवार नेमकी कशा प्रकारे भूमिका मांडणार आहेत, त्यामुळे ते दोन आणखी नेत्यांना सोबत घेऊन आलेले आहेत ते फोटोमध्ये पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा अजित पवारांच्या बैठका पाहिल्या असतील तेव्हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ही त्रिमूर्ती जी आहे ती सोबत असताना पाहायला मिळते. मात्र आज निघताना एकनाथ शिंदे यांच्या सोबत उदय सामंत, शंभूराजे देसाई हे चॉपर मध्ये सोबत असल्याचं समजलं होतं. इथपर्यंत येईपर्यंत ते सोबत होते असं देखील सांगितलं जात होतं. मात्र एकनाथ शिंदे हे जेव्हा अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले, आपण या अगोदर देखील चर्चा केलेली आहे, एकटा एकनाथ सप्पे भारी असं सातत्याने त्यांच्या पक्षाच्या वतीने सांगितलं जातं. तशा पद्धतीने हार्ड वर्कर बार्गेनिंग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कारण आतापर्यंत जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची त्यावेळेची मीटिंग एकट्याने केली. त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस देखील वेगवेगळे विषय जेव्हा समोर यायचे तेव्हा देखील ते एकटेच यायचे आणि जेव्हा लोकसभा निवडणुकीचे जागा वाटप होतं तेव्हा देखील बैठकीला एकटे होते. विधानसभा निवडणुकांसाठी देखील ते स्वतः एकटे होते आणि आज जेव्हा मंत्रिपदाचं वाटप होतंय तेव्हा देखील ते एकटे आहेत. तर एकंदरीत पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे हे स्वतः महाराष्ट्रातील सर्व घटकांची, सर्व भागांची जाणीव असलेला नेता आहे आणि हातात कुठला कागद नाही, काही नाही. एकटे येतात आणि प्रत्येक खरा खडा माहिती असलेले व्यक्तिमत्व म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. तर एकंदरीत जर पाहिलं तर आजच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे हे एकटे जरी पोहोचले असतील तर त्यांच्या डोक्यामध्ये आपल्याला काय मिळवायचंय याचं पक्क ठरलेलं असतं. सुरुवातीला देखील आपण पाहिलं असेल लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांना फार जागा मिळणार नाहीत असं सांगितलं जात होतं. मात्र एकनाथ शिंदे यांनी जागा मिळवल्या, त्याच्यामध्ये खासदार देखील निवडून आणले आणि त्यामुळं एकनाथ शिंदे हे कष्ट हेच त्यांच्या यशाचं गमक आहे असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळं त्यांचे कष्ट, हार्डवर्किंग कामाची पद्धत त्यामुळंच त्यांच्याकडे एक एकनाथ शिंदे हे जनमानस